युरियाचा वापर फक्त फुटवा काढायसाठीच करायचा. कारण त्याचं कामच ते आहे. बरं ते काम कधी करणार आहे? तर पहिल्या 3-3.5 महिन्यातच. आता तर युरिया मिळेनाच झाला आहे. मग नेमकं काय करायचं? तर आळवणीतनं द्यायचं म्हणजे युरिया पण कमी लागतो आणि जास्त काम करतो. युरियाचा वापर करायचा पहिला 3-3.5 महिन्यातच म्हणजे थोडक्यात बाळभरणीपर्यंतच त्याचा वापर करायचा. DAPचा वापर कधी करायचा? तर पहिल्या 6 महिन्यातच. 6 महिने म्हणण्यापेक्षा पहिल्या 4.5 महिन्यातच. म्हणजे लावणीला थोडा टाकायचा, बाळभरणीला थोडा आणि मोठ्या भरणीला. पोटॅशचा वापर कधी करायचा? पोटॅशचा उपयोग काय तर जाडी. पोटॅश तुम्हाला फुटवा काढणार नाही किंवा तुम्हाला वाढ करणार नाही. मग तसंच आहे ना, प्रत्येकाचं कार्य ठरलेलं आहे. परफेक्शन म्हणजे काय असतं? एखादा डॉक्टर परफेक्ट असतो. म्हणजे त्यानं त्यातलं अंतरंग जाणलेलं असतंय ना, कुठल्या औषधाचा नेमका काय उपयोग आहे. तसंच आम्ही खताचे अंतरंग जाणलंय किंवा त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही परफेक्ट आहे असं आम्ही अजिबात म्हणत नाही. पण पोटॅशचा वापर सुरुवातीला थोडा करा आणि नंतर शेवटी म्हणजे समजा तुमचा पावसाळी डोस आहे किंवा ऊस कुळवायचा आहे, बाळ भरणे आहे, मोठ्या भरणे आहे, त्याच वेळेला करा. अनेकांना सवय असते की मी 0050 वापरला कधी तर 1.5 महिना झाल्यावर ऊसाच्या फुटव्याच्या वेळेला. अरे तुझी कांडी एकदम बारीकच राहणार, बोटा एवढंच तुझं पेरं पडणार, तुझ्या कांडीला चीरच पडणार. का पडणार? तर तू त्याचं शास्त्रच जाणलं नाहीस ना. कुणाचा कुठल्या खताचा कधी वापर, किती प्रमाणात वापर करायला पाहिजे, ह्याच्यासाठी प्रॉपर परफेक्ट त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे ना. तर हे ज्ञान देण्यासाठीच आम्ही फार ज्ञानी आहे असं आम्ही म्हणत नाही. पण जे काही आम्हाला थोडंफार गेली 22 वर्ष या क्षेत्रात असताना, आम्ही स्वतः बेसगरे असताना जे काही आम्ही ज्ञान घेतलं आहे, प्रॉपर परफेक्टली शेतात राबवून ज्ञान घेतलं आहे आणि 480हून अधिक व्हिडिओ यूट्यूबवर देऊन 84-85 हजाराहून अधिक सबस्क्रायबर्सच्याद्वारे ऊर्जा इंडस्ट्रीज या चॅनेलद्वारे आपणाला प्रॉपर परफेक्ट माहितीसाठीच आम्ही आहोत. कुठली पण चुकीची खतं आपल्याला आज खतं मिळत नाहीत म्हणून काही पण टाकू नका. कारण जे तुम्ही रुपये इन्व्हेस्ट करणार, ₹1 इन्व्हेस्ट केला तर कमीत कमी त्याचं ₹10 झालंच पाहिजेत. ऊस हे असं एकमेव पीक आहे की ज्याला राबणं जास्त आहे 16, 17, 18 महिने, पण प्रॉपर इयरली वार्षिक जर उत्पादन काढलं तर डाळिंब किंवा इतर आंबा असेल, इतर पिकाच्या तुलनेत तुम्हाला पपईच्या तुलनेत, आल्याच्या तुलनेत प्रॉपर मिळणारा नफा कमी आहे. पण तुम्हाला बरं का वाटतंय, की काय नाही बाबा 15 दिवसातनं, महिन्यातनं एकदा काम केला, रिलॅक्स राहिला, पाहुणं पै, आलं गेलेलं, कोणाची माती, कुणाची लग्न, हे सगळं आपल्याला निवांतपणे करता येतंय. म्हणून हे ऊस पीक आपल्या दृष्टीनं लय भारी आहे किंवा आपल्याला नोकरी करत करत जे पीक करता येतंय की ज्याला कमी कष्ट आहेत. उगाच तुम्ही रोज जाऊन रानात राबलं पाहिजे आणि रोज काहीतरी करायला पाहिजे असं नाही. जावा शेतात तुम्ही गेल्याशिवाय ते पीक तुमच्याबरोबर बोलणार नाही, जमीन तुमच्याबरोबर बोलणार नाही. निवांत फिरा. आमचे शेतकरी तर असेच असतात की जे प्रॉपर आम्ही त्यांना परफेक्टच करतो, प्रॉपर नॉलेजच देतो की जेणेकरून त्यांनी फक्त महिन्यातनं एकदा काम करायचं आणि रिलॅक्स राहायचं. सहज ते लोक आमचे प्रॉपर शेतकरी आडसाली ऊस असला तर सहज 80, 90, 100, 110, 120 टन उत्पादन काढतात. सुरूचा पूर्व हंगामीचा ऊस असेल तर 60 टनापासून 80, 85, 90 टनापर्यंत सहज असतात. कारण आम्ही त्यांना तेवढं परफेक्टच बनवतो. सांगायचा उद्देश काय आहे, ऊसामध्ये तुम्हाला रोज जाऊन काय करायची काहीच गरज नाही. फक्त वेळेत करा, प्रॉपर करा आणि जर तुम्हाला काय माहिती पाहिजेच असेल तर फ्रीमध्ये म्हणजे फुकटचे सल्ले द्यायला आम्ही तयार आहोतच की. आणि ते पण फुकटचे सल्ले आम्ही कसे पण गल्लीत गप्पा मारत नाहीत. प्रॉपर ह्यातलं नॉलेज घेऊन केलं आहे. तुम्ही कधी पण परफेक्ट समजा तुमचे फोटो पाठवून आम्ही समजा तुम्हाला एखादा डोस दिला तर तुम्ही आम्हाला उलट प्रश्न करा ना, बाबा ह्या डोसमध्ये हे खत का वापरलं आहे? ह्या डोसमध्ये इतकंच प्रमाण, ह्या इतकीच पोती ह्या खताची का घातलेत? आम्ही तुम्हाला प्रॉपर तुम्हाला सांगायला तयार आहे ना. कारण त्याच्यासाठी तेवढं राबलो आहे, झगडलो आहे. आमचा लेखसुद्धा आहेच. गेल्या मला वाटतं 4 ते 5 वर्षापूर्वी शेतीत उद्योग करता येत नाही कोण म्हणतं. सांगायचा उद्देश हा आहे, मी सहज
डॉक्टर इंजिनियर होऊ शकलो असतो, परंतु त्यावेळची ती सिच्युएशन नव्हती. देवानं कदाचित ह्या क्षेत्रात ह्यासाठीच आणलं असेल की आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडावं. आम्ही काही फार मोठे, फार परफेक्ट, फार उच्च शिक्षित आहोत अशातला भाग नाही आहे. परंतु आम्ही ग्राउंड लेवलला काम केलेलं, प्रत्यक्ष शेतामध्ये काम केलेलं, प्रत्यक्ष लागवड टाकलेलं, प्रत्यक्ष आळवणी फवारणी केलेली माणसं आहोत. आणि आमच्याकडची माणसं पण तशीच आहेत, प्रॉपर राबणारी. आम्ही शेतकऱ्यांकडून सुद्धा भरपूर काय शिकतो. आमचे बरेच शेतकरी मित्र, 84,000पेक्षा जास्त शेतकरी मित्र आहेत. त्यांचे सल्लेसुद्धा आम्ही ऐकतो आणि त्याच्यातनं काहीतरी प्रोडक्टिव्ह, काहीतरी परफेक्ट, काहीतरी चांगलं कसं करता येईल ह्या दृष्टीनं विचार विनिमय करून प्रॉपर आपणासाठी नॉलेज देतो. आमचे व्हिडिओ बघा, प्रॉपर शेतामधले आहेत. कुठलाच व्हिडिओ तुमचा असा AI द्वारे तयार केला आहे, काहीतरी फालतू तुम्हाला माहिती द्या असं अजिबात नाही. प्रत्येक व्हिडिओत प्रत्येक माहिती ही परफेक्टच असते. आम्ही फार शहाणे आहोत अशातला भाग नाही आहे, परंतु आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. उद्देश हाच आहे की प्रॉपर नॉलेज, प्रॉपर शेतकऱ्यांच्या शेतावरती जावं. तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं अशी आमची इच्छा आहे थोडीफार, परंतु करावंच असं नाही. आम्ही कुठल्याच व्हिडिओत तुम्हाला मागं लागत नाही की आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आवडली माहिती तर तुम्ही आमच्यापर्यंत या. तुम्हाला फ्रीमध्ये माहिती द्यायला आम्ही तयार आहोत. तुम्ही तुमच्या कुठल्याही गावातल्या कुठल्याही दुकानातनं लागवड घ्या, कुठल्याही गावातल्या कुठल्याही दुकानातनं तणनाशक घ्या. आमचं काहीच म्हणणं नाही. जे तुम्हाला तिथं मिळत नाही आहे, जसं की तुम्हाला ओरिजिनल आळवणीची पावडर फॉर्ममधली औषध तिथं मिळतच नाही तुमच्या गावात, म्हणून तुम्हाला आम्ही देतो आहे. प्रॉपर ओरिजिनल पावडर फॉर्ममधले स्प्रे, ओरिजिनल स्प्रे की जे तुम्हाला तिथं मिळतच नाहीत. तर प्रत्येक स्प्रेच्या 6 ते 7 कांडी वाढायची गॅरंटी आम्ही घेतो आहे. नाही तुमच्या तेवढ्या कांड्या वाढल्या, नाही तुम्हाला आमच्या आळवणीचे रिझल्ट आले, तर तुमचे पैसे परत द्यायची आम्ही गॅरंटी देतो आहे. आज कोण आहे मार्केटला एवढी गॅरंटी देणारा पैसे परत द्यायची? त्यामुळे बिनधास्त राहा. शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांसाठी काम करणारी मुलं, ISO सर्टिफाईड कंपनी आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत. यूट्यूब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीजवर. नमस्ते.